दुपारच्या जेवणात शरूच्या पप्पांनी बाहेरून दालच्या भात घेऊन आले होते, कारण मी घरात भात केला नव्हता म्हणून. मी भाकरी, चटणी आणि पिऊसा डब्यासाठी केली होती चपाती. मग त्यांनी मला बोलले, तू भात केला आहे की नाही फोनवर. तर मी नाही बोलले त्यांना, तेव्हा मी शाळेत होते पिहूच्या. मग ते येताना भात आणि दालच्या असं घेऊन आले होते. मग मी घरी आले, त्यांना जेवायला वगैरे वाढलं आणि शरूचे आजी आजोबा सकाळी गावाला गेले. मग त्यांना भाकरी आणि चटणी असं बांधून दिलं होतं आणि मी ताक पण आणलं होतं दुकानातून जेवणासाठी. आता उन्हाळ्यात आम्ही रोजच ताक पितो. आणि मग लगेच जेवण झालं की मी हे ब्लाऊज करायला घेतले हातशिलाई. खूप सारे होते ब्लाऊज करायचे. मग मी आई करत होते ह्या ब्लाऊजला, जे हुक लावतात ना, मग त्यासाठी ते आई करायचे होते. तर सगळ्याच ब्लाऊजला हेच करायचं होतं आज. मी अशा पद्धतीने हे आई केले होते. तर खूप छान झाले होते हे. आणि नंतर मग मी फॉल पण होते मला लावायचे काही साड्यांना, तर मी फॉल धुवून टाकले होते. तर ते हातशिलाई करेपर्यंत फॉल पण माझे छान वाळले. नंतर मी प्रेस वगैरे केलं आणि लगेच साड्यांना लावत होते. तर साडीला ना खालच्या बाजूने खूप साऱ्या अशा टिकल्या होत्या. मी हळूहळू असं मग मशीन चालवत होते, म्हणलं सुई वगैरे नको तुटायला आणि फॉल पण चांगला लागला पाहिजे, म्हणून मी हळूहळू करत होते. आणि नंतर ते झालं की मी त्या साडीला लगेच हातशिलाई पण करून घेतली. आणि हातशिलाई झाली की सगळे ब्लाऊज आणि साडीची घडी घातली आणि ज्यांना द्यायचं होतं त्यांना मी ते देऊन आले. मग खाली गेले होते तर आमच्या इथले भैया आहेत, त्यांनी आता पानपुरी बंद केली. उन्हाळ्यात हे पानपुरी लावत होते. आता ह्यांनी गोळ्याची गाडी चालू केली आहे. बर्फाचा गोळा, लिंबू सरबत असं ह्यांच्याकडे सगळं काही असतं. मग मी माझ्यासाठी बर्फाचा गोळा घेतला आणि पिहूला नाही आवडत गोळा, मग तिने लिंबू सरबत घेतलं तिच्यासाठी. तर ह्या भैयांनी उन्हाळ्यात अशी गाडी पण छान सजवली आहे. मग आम्ही खालीच बसलो असं खात, छान टाईमपास करत. भाभी पण होत्या, त्या भैयाचीच बायको. आणि नंतर हे समोर बिल्डिंगचं काम चालू आहे. तर ह्या बायका रात्री 8 वाजले तरी पण कामं करत होते. तर मी सकाळी पाणी भरत होते ना, तर माझे पाय दुखत होते. तर मला वाटलं की ह्यांच्यासमोर आपलं कष्ट बाबा खूपच कमी आहे आणि आपण ओरडत राहतो की आपलं हे दुखतंय ते दुखतंय, असं लोक किती कामं करतात नाही का. मग तिथून आम्ही बाजारात गेलो. मला उद्या पण काही साड्या आहेत. मग मी तिथून फॉल वगैरे घेतलं आणि आज म्हणलं कडधान्य घेऊयात भाजीसाठी. तर मटकी हे ते मी घेतलं आणि इथून गवार आणि कोथिंबीर वगैरे काही नव्हतं घरी, तर हे पण घेतलं. तर आज गुरुवारमुळं खूप गर्दी होती गजानन महाराजांच्या मंदिरात. मग आम्ही आत नाही गेलो, बाहेरूनच पाया पडले आणि घरी आलो. तर फॉलो करा, लाईक करा, यूट्यूबला सबस्क्राईब करा. बाय.